साईराम भावांना शुभ सकाळ आणि आताचे पहाटेचे वाजले आहेत 6:45 वाजून गेले आहेत आणि आम्ही प्रवास केलेला होता 5 वाजेपासून, पण थोडंसं काळं खतं म्हणून दिसू शकत नव्हतं. आणि आज आम्ही पालखी सोबत आहेत, तुम्ही बघू शकता आपल्या मागे पालखी. साईराम! तर आम्ही आज लवकर पालखी सोबत आलेले आहेत आणि सर्व पब्लिक एकदम जोश मध्ये, सर्व साई भक्त. आणि आज जरा धावत धावत जायचंय, बघू शकता तुम्ही. आणि सकाळचा मॉर्निंग व्ह्यू बघू शकता इकडून, खूप सुंदर आहे. आणि सर्व साई भक्त एकदम जोरात जोश मध्ये. साईराम साईराम. तर भावांनो, साईराम आणि शिर्डीचा प्रवास अजून 153 किलोमीटर आहे. आणि आता आम्ही मोखाड्याजवळ पोहोचलेले आहेत. काल आम्ही जव्हार इथे आराम केलेला, वस्ती होती आमची. आणि आता जात आहेत. खूप सुंदर असा व्ह्यू बघू शकता तुम्ही इकडून, मॉर्निंग व्ह्यू एकदम जबरदस्त दिसत आहे. तर भावांनो, तिसऱ्या दिवसाचा साईचा सुखाचा प्रवास चालू झालेला आहे आमचा. आणि मंडळी पुढे गेलेली आहे आणि खूप चांगलं वाटत आहे. जेवढे टेन्शन होते ते सर्व दूर झालेले आहेत इकडे. आणि एकदा जर तुम्ही आले तर तुम्हाला मग इकडे यावंसंच वाटेल दरवर्षी. खूप छान वाटतं, मनाला शांती वाटते असं, म्हणजे चालत जायला मंडळीसोबत. आणि आता आम्ही थोड्या धावत धावत जातो इकडून. आणि इथे कोणता तरी डॅम आहे मोखाड्याचा, खूप छान वाटतंय. साईराम 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 मंडळी. तर खूप सुंदर पहाट, हो, सुखाचा प्रवास, एक नंबर बाबांच्या भक्त आहेत. तर भाऊ मागून काहीतरी साईराम! साईराम. तर सध्या आम्ही आता मोखाड्यात पोहोचणार आहेत आणि पालखी थोडीशी पुढे चालली आहे. आणि इकडे छोटे भाऊ खूप जोशमध्ये सकाळपासून एक गोलांटी खाल्लेली आहे त्यांनी, पण तरी पण धष्टपुष्ट आहेत अजून. वाकडे तिकडे तरी पण चालत आहे. इकडे आमच्या रेपिडो बघायला भेटत आहे. रेपिडो, हा रॅपिडो. हो हो. साईराम साईराम. This is थापा गण्या राजा पांडवरी. साईराम भावांना बघू शकता किती सुंदर अशी धुकं आलेली आहेत सकाळ सकाळ. एकदम खूप सुंदर वाटत आहे बघा. आणि त्या धुक्या तिकडे पालखी चाललेली आहे. वाव, मोठं ना आहेस. चल जायचं काय? तार कंपाऊंड आहे. तार काय ते झाली. जय साई, ओम साई. जय साई, साई बाबा की जय, साईनाथ महाराज की जय. भावांना थोड्याच वेळात नाश्त्याची वेळ होणार आहे. नाश्ता गेलेला आहे आमचा, तर थोडंसं चालायचं आहे. आणि हा मोरचुंडी घाटाचा सुंदर व्ह्यू बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असा. आणि
पालखी पुढे चालले, आम्ही त्याच्या मागे मागे. तर इकडे आता नाश्त्याच्या जागेवर आम्ही पोहोचलेले आहेत. सर्वजण आता इथे थांबून नाश्ता करतील, थोडा वेळ आराम करतील आणि सुखाचा प्रवास पुन्हा चालू करतील. आता बघूया काय आज नाश्ता आहे. मिसळ पाव नाश्ता आहे आजचा. साईराम साईराम साईराम. वाटी घे ना, वाटी घे ना. तर साईराम भावांनो, आता जस्ट आमचा नाश्ता झालेला आहे आणि परत सुखाचा प्रवास हा चालू झालेला आहे. तर आपण भाऊंना विचारूया कसा नाश्ता वाटला. एकदम भारी. पाव भाजी नाही, मिसल पाव. खरं मेन तर मला चहा भेटला याचा खूप आनंद वाटला. मला खूप सुंदर वाटलं. असं एक जोश आला चहा पिऊन, बाकीचं काय नाही. पण खरंच सांगतो आजची पावभाजी खूप छान होती. पावभाजी नाही, मग काय मिसल पाव. हा सॉरी, मिसळ पाव खूप छान होती. जबान हे मिसळ बघा पोट बघा जरा, लपवतात कशा दाखवा ना. आज जाऊ दे. तर आपण परत सुखाचा प्रवास हा चालू करणार आहोत ना. आता जरा खूप थोडा लांब प्रवास आहे, तर आपण एन्जॉय करत चालूया. तर फायनली आपण जेवणाच्या ठिकाणी पोहोचलेलो आहेत. पण सध्या इकडे काय अजून जेवणाचं सामान आलेलं नाही. तर फार पाय दुखत आहेत आणि मंडळीला पाणी पाहिजे, तर पाणी घेऊन जाऊया थोडं. आणि तिकडे बघू शकता आपले मंडळीचे मेन. तर इकडे आलेले आहेत आणि मंडळी इकडे झोपलेली आहे. आणि खूप थकलो, याच्यामुळे मी कपडे काढले. हॅलो गाईज, साईराम. साईराम पब्लिक. पाय खूप दुखत आहेत, पण सांगणार नाही मी काय दुखत आहे तसं. आराम करतात आहे. खूप चालून आले आहेत, एकदम पोट लेवलमध्ये गेले आहे, बघू शकता तुम्ही. तर साईराम भावांनो, जेवणानंतर आपला प्रवास, सुखाचा प्रवास पुन्हा चालू झालेला आहे. आणि आज थोडंसं खूप ऊन जरा जास्तच आहे. तर आता आपण कोणता घाट रे, मोरसुंगी घाट चढणार आहेत आता. तर बघूया किती. तर इकडे लिंबू सरबत पाण्यासाठी लिंबू सरबत बनायला लावलेलं आहे. आणि इकडे बघू शकता, तुम्ही बघू शकता झेरचो त्या कसा चाललाय. असं त्या पण. तर मित्रांनो, कालसारखं परत एकदा शॉर्टकट मारण्याच्या नांदात परत सर्वजण कुथत चढायला लागल्यात, बघू शकता इकडे. आणि ही वाट मात्र गुंड्या भाऊंनी दाखवली आहे. काय झालं तर यांना कुठं सर्वांनी. इकडून सीमा चालू होत आहे. आणि आता तुम्ही जो समोर बघतात तो आंबोली घाट सुरू झालेला आहे. तर आता एक घाट तर आम्ही, तो पुढचा घाट एवढा खूप मोठा घाट होता तो पूर्ण केला. आणि आता पुढचा घाट आहे तो आंबोली, नाशिक जिल्ह्यात आता आम्ही प्रवेश घेतलेला आहे. तर आता बघूया पुढे. मात्र पालखी मात्र आता चालत आहे हळूहळू आणि आम्ही त्याच्या मागे जात आहेत.
आहोत. आजचा रात्र जिथे काढणार आहोत तिथे परत पोहोचलेलो आहेत आणि आजचं काहीतरी स्पेशल दिसतंय माझ्या मागे. तर बघा काय आहे, उसाचे मळे. या साईडला पण बघा. म्हणजे आज रात्र जर आता ऊस खाईंगी तरी पण कोणाला सांगू नको. कसा खुलवले जाता. हो आम्ही लवकर आले, जरा जास्तीत धावत आलो. तर आजचं जे निवासस्थान आहे ते इकडे आहे ना. इकडे काय लावलं हे, हो काहीतरी आहे, भाजी आहे, नुकसान करायचं नाही पण. तर आजचं निवासस्थान आलेलं आहे आपलं इकडे. तर भावना आजचा प्रवास इथे थांबवणार आहेत. तर इकडे आमच्या आधी आले आहेत. तर कसा वाटला आजचा प्रवास मामा तुम्हाला? अप्रतिम एकदम असा खूप मजा आली. पालखी आम्ही खांद्यावरती घेऊन आलो आणि आमचे साई माऊली बघा. साई या साईंनी आम्हाला रस्ता दाखवला. काय मस्त आहे ना साई. या साई बघा किती गोंडस साई आहे, मस्त एकदम गोड एकदम. हाय साई, कशात साई? मित्रांनो, तर ट्रॅव्हल करून खूप थकलेलो आहेत. तर आता जेवतो आणि गपचूप झोपतो आणि पुढचा प्रवास उद्याला चालू करतो. तो ओम साईराम. गुड नाईट सर्वांना. अरे जेवाय या. अरे नको जेवाय. ठीक आहे गुड नाईट.